आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. यवतमाळमध्ये ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना बोगस खते विकणारी टोळी कृषी आणि पोलीस विभागाने उघडकीस आणली आहे. MIDC परिसरात हा बोगस खतांचा कारखाना सुरू होता. या ठिकाणी पोटॅश आणि इतर बनावट खतांचा साठा आढळून आला आहे. 2000 पोते खतांचा हा साठा असून त्याची अंदाजे किंमत 24 लाख रुपये इतकी आहे. बिबट्याच्या कातडीचा तुकडा बेकायदेशीररित्या बाळगणाऱ्या 3 आरोपींना अमरावती जिल्ह्यातील गोगामल वन्यजीव विभागामार्फत अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे. केंद्रीय विद्यालय संघटन अर्थात KVSनं शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गासाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSEनं ही राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020ला अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे. यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे. पंजाबमधल्या गुरु नानक स्टेडियमवर सुरू असलेल्या इंडियन ॲथलेटिक्स सिरीज 9 या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या तेजस शिर्षे यानं आज पुरुषांच्या 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत 9व्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. तेजसनं केवळ 13 सेकंद 27 मिलीसेकंदात हे अंतर कापलं. त्यानं यापूर्वीचा 13 सेकंद 41 मिलीसेकंदाचा स्वतःचा जुना राष्ट्रीय विक्रम मोडला. या कामगिरीमुळे तेजस याच वर्षी होणाऱ्या असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. भांडवली बाजारातील विक्रमी पदार्पणामुळे SpaceXच्या कंपनीचं मूल्यांकन सुमारे $2,10,000 कोटी वर पोहोचलं. त्यामुळे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क जगातले पहिले ट्रिलियनर बनले आहेत. वॉल स्ट्रीटवरील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO म्हणून वर्णन केलेल्या या व्यवहारानंतर SpaceXचे समभाग पहिल्याच दिवशी 19% अधिक वाढले. सक्तवसुली संचालनालय काल मुंबईत रिलायन्स अनिल अंबानी समूहाच्या 2 माजी अधिकाऱ्यांना PMLA कायद्याअंतर्गत ताब्यात घेतलं. ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. भारतीय स्टेट बँकेला 114 कोटी 98 लाख रुपयांना फसवल्याप्रकरणी ही कारवाई केल्याचं सांगितलं जात आहे. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.